संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड माझ्याबरोबर आहेत. दादा, हल्ला झाला. खरं तर तुम्ही सगळे आज पुरावे दिलेले आहेत, मास्टर माइंड कोण आहेत वगैरे तुम्ही सगळं सांगितलं. मात्र दाभोळकर असतील, पानसरे असतील, गौरी लंकेश असतील, त्यानंतर तुमचा नंबर लागणार होता असं मनातून वाटतं? नाही नाही, काय झालेलं आहे की ज्यांना शतप्रतिशत भाजप करायचे, ज्यांना 400 पार पाहिजे, यांना मनुस्मृतीच्या विचारसरणीचं हिंदू राष्ट्र आणायचं हे आतापर्यंत अधोरेखित झालेलं आहे. तर त्यांच्या विचाराच्या आड येणारे विचार मांडणाऱ्या लोकांना संपायचं, कारण ती संपत नाही विचारधारा. आता तुम्ही मला सांगा, फुलेशाह आंबेडकरांची लोकशाहीवादी विचारसरणी आपण स्वीकारली, संपली का 75 वर्षात? नाही. गांधीजींना संपवलं, पण गांधीजींचा विचार संपला का? नाही. व्यक्ती मारून संपत नसतं, तो विचार अधिक दृढ आणि प्रबळ होतो. हे अजूनही पण त्यांना कळलेलं नाहीये असं वाटतं का, की त्यांना अजूनही असं वाटतं व्यक्ती मारला की विचार संपतो? नाही, पण तो पूर्व इतिहास आहे ना. तुम्ही लक्षात घ्या, बुद्ध काळापासून क्रांती प्रतिक्रांतीचा जर इतिहास पाहिला तर महात्मा फुलेंवर मारेकरी घातले, काय वाईट काम करत होते का ते? शाहू महाराजांवर मारेकरी घातले, काय वाईट काम करत होते? बाबासाहेब आंबेडकरांवर मारेकरी घातले, काय वाईट काम करत होते? गांधीजींची हत्या केली, यांनी स्वतंत्र दिलं आणि स्वतंत्र 47 ला मिळालं ना 48 ला हत्या करता तुम्ही. स्वातंत्र्याचा संघर्ष कोण लढलं? गांधीजी का नाम मजबूती का नाम गांधीजी. आता सगळं पुढे आलेलं आहे. गांधी का मरत नाही हे पुस्तक आले. गांधी अजून तरुणांना कळलेलं नाहीये. मग आता कळल गांधीजी हे असंच रसायन आहे, सत्य अहिंसा याच्यावर चालणार आहे. आणि हे जे आहे हे बुद्धाकडून आलेलं आहे. बुद्धाकडून आलेला हा विचार गांधीजींनी आत्मसात केला. त्याचं कारण इथं विविधता आहे, जात धर्म भाषा प्रांतिक, आणि सगळ्यांना एक ठेवायचं असेल तर कुठल्याही कट्टरवादाची गरज नाही, सर्वसमावेशकता लोकशाहीमध्ये असली पाहिजे. हा त्याचं धोरण आहे, हा विचार आहे. हा विचार ज्यांना नको आहे तेच आमच्या हत्याचा प्रयत्न करणार. दीपक काटे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं नातं जगजाहीर आहे, सर्वश्रुत आहे. त्यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही मास्टर माइंड असल्याचे त्यांच्यावर आरोप करताय. त्यांना सह आरोपी करा अशी मागणी आहे? नाही, माझी काहीच मागणी नाहीये, कारण सरकारकडून मला अपेक्षाच नाही. मला जनतेला सांगायचंय की दीपक काटे गॉडफादर हे चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणतात, आणि ते म्हणतात की मला तुझा गर्व आहे, तू गुन्हेगार नाहीये, आणि तुझा जर पुढे कुणी तुला जर काय अडचण आली तर त्याच्या मागं देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः आहे, बावनकुळे स्वतः. आता हे समाज माध्यमात उपलब्ध असलेले त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. आता याच्यातनं त्यांचं नातं अधोरेखित होतं. बावनकुळे गर्वाने सांगतात की तो आमचा सदस्य आहे, पण आमचा तसा विचार नाही. आता मला सांगा, त्यांना बेकायदेशीरपणे आर्म ऍक्ट मध्ये बेल देऊन त्यांच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी दीपक काटे पार पाडण्यासाठी आले होते. हे आता सिद्ध झालेलं. आता नैतिकता असेल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही द्यावा. मी बहुजन समाजाला अपील करतो की अशा प्रकारचं सरकार जे अनैसर्गिक आहे, त्यांचे विचार सुद्धा एक नाहीये, त्यांच्याबरोबर तुम्ही दिलेलं मतदान हे खरं आहे का खोट्याने कसं सत्तेत आलेले हेही माहिती आहे. पण मला राजकारणात जायचं नाही. मला बहुजन समाजामध्ये राज्यघटना लोकशाही आणि फुलेशाह आंबेडकरांचा विचार हा टिकला पाहिजे, याच्यासाठी मी बांधील आहे. संघाच्या बैठकीमध्ये अनेक पुरोगामी विचारांच्या नेत्यांची किंवा अशा पद्धतीच्या काही संघटनांची नावं घेऊन यांचा बंदोबस्त करा वगैरे अशी स्टेटमेंट आली आहेत? नाही, काय झालं होतं, भारत मुक्ती मोर्चा भामसेप यांनी तिथं निदर्शने केली होती संघाच्या मुख्यालयाला नागपूरला. त्याच्यानंतर यांचा बंदोबस्त करावा अशी माहिती मला कळाली होती मागच्या महिन्यामध्ये. आता खरं वाटावा का, तर माझ्यावर खुनी हल्ला झाला, मला काळं तेल जे असं विषारी तेल माझ्यावर टाकलं गेलं, त्याचा अर्थ मी मागं जाऊन ज्या वेळेस बघतो तर अशा प्रकारची मीटिंग झाली असं होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की कुणी जबाबदारी दिली. भाजप आणि संघ वेगळा नाही, लक्षात घ्या. बावनकुळे संघातनं आलेले आहेत, देवेंद्र फडणवीस संघातनं आलेले आहेत. मग हे जर खरं असेल तर संघाने जर बंदोबस्ताचा निर्णय घेतला असेल आणि 1 महिन्यानंतरच मला अनुभव येत असेल, याचा अर्थ तुम्ही काढावा, जनतेने काढावा, समाजाने काढावा. दादा, एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही असं म्हटलात की या सगळ्याच्या नंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात, डॉक्टर म्हटले की एवढं सगळं होऊन तुमचा साधा बीपी सुद्धा वाढलेला नाहीये, अजूनही तुम्ही अगदी फ्रेश दिसताय, हसतमुख दिसताय. काम असंच चालू राहणार आहे, हा इशारा आहे का सगळ्यांचा? नाही, कसं आहे की ज्या प्रामाणिक विचाराने आम्ही चालतोय, मानवतेचा, हा बुद्धाचा, शिवाजी महाराजांचा, फुलेंचा, शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गांधीजीचा आहे. मुख्यतः बुद्ध आणि गांधी यांना मी मानणारा माणूस आहे आणि सत्य अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. जी शांततेचा मार्ग बुद्धांनी सांगितलाय तो मार्ग मी स्वीकारलेला असल्यामुळे मला काय वाटत नाही त्याचा. बचेंगे तो लढेंगे. माय ड्रीम इज टू सेव्ह डेमोक्रेसी अँड कॉन्स्टिट्यूशन.
धन्यवाद दादा. आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणानंतर आता प्रवीण गायकवाड जे आहेत ते अजून सुद्धा माझं ड्रीम हे केवळ लोकशाही वाचवण्याचं आहे असं म्हणताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणानंतर अतिशय गंभीर असे पुरावे घेऊन ते समोर आलेले पाहायला मिळतात. दीपक काटे याला जाणून बुजून बेल देण्यात आलेली होती आणि बेल दिल्याच्या नंतर अवघ्या 15-20 दिवसांच्या नंतर त्याने हा हल्ला घडवून आणला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं मास्टर माइंड चंद्रशेखर बावनकुळे आहेत का, असा एक खूप गंभीर सवाल उपस्थित होतो आणि त्याच अनुषंगाने सरकारने सुद्धा या सगळ्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. अर्थात सरकारकडून आपल्याला कुठल्याही पद्धतीची अपेक्षा नाहीये असं देखील ते म्हणतात. मात्र त्याच वेळी ते असंही म्हणतात की या सगळ्या नंतर तरी आता पुरोगामी ज्या काही संघटना आहेत, बहुजन समाज आहे, त्यांनी जागा होऊन या सगळ्याकडे गांभीर्याने पाहणं अतिशय गरजेचं झालंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता दीपक काटेला नेमकी कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.